हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्त। विनायकं वरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणवादौ सर्वकार्यार्थ सिद्धये। मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं ब्रह्म। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं ब्रह्म। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। आज भक्तबाल ग्रंथामध्ये माधव वाघ लालजी या संताचं चरित्र आहे।
हे माधव वाघरावजी गुजर गौड जातीचे ब्राह्मण होते. यांना गवाल हा शब्द जो लागला तो लोकांनी उपाधी दिली. गवळ्यांसारखे वागले म्हणजे गोकुळातल्या लोकांसारखे वागले म्हणून गवाल शब्द दिला. यांच्या अंगी परोपकाराची सेवा होती म्हणून हे भक्त सेवेमध्ये आणि भक्तांवर परोपकार करण्यामध्ये अत्यंत तत्पर होते. कोणावरही परोपकार करायचा, कारण परोपकारासारखं पुण्य नाही आणि परपीडेसारखं पाप नाही. एकदा यांच्याकडे संत मंडळी आली आणि त्यांचा एक स्नेही होता, त्याला त्या दिवशी संताचं भोजन घालायचं होतं म्हणून तो यांच्याकडे काही मागायला आला की महाराज तुम्ही तर रोजच संत सेवा करता, पण आता मला गुरुचा उत्सव करायचा आहे. हे अनेक संत आज आले तर माझ्या घरी मला गुरुचा उत्सव करायचा आहे, पण मी द्रव्यहीन आहे, माझ्याजवळ द्रव्य नाही आहे. तर आपण जे करतात संतांना अन्नदान ते द्रव्य मला द्या, म्हणजे माझा उत्सव होईल, माझ्या गुरुची पूजा होईल आणि मला आनंद होईल. आता ते म्हणाले मी तुला देऊ शकत नाही, पण यथासंभव धनाचा प्रबंध करून दे. म्हणाले ठीक आहे, मला तुम्ही योजना करून दिली तरी चालेल. मग यांनी सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपण एकत्र द्रव्य जमवू आणि संतांचा आणि याच्या गुरुचा भंडारा करू. आता सगळे लोक तयार होतील असं नसतं, म्हणून त्यांनी सगळ्यांना उपदेश दिला आहे की धन हे उपद्रव करणार आहे, नसलं तर चिंता आणि असलं तरी चिंता. धन हे सेवेमध्ये लागल्यानंतर त्याचं रूपांतर अमृतात होतं आणि धन जर सेवेत लागलं नाही तर त्याचं रूपांतर कलहामध्ये होतं. वडिलांचे पैसे समान नाही मिळाले तर कलह होऊन जातो. कुठलीही गोष्ट समान मिळाली तर पुत्रांमध्ये कन्यांमध्ये कलह होत नाही. विषम मिळाली की कलह होतं. म्हणून धनाचं एक स्वरूप असं आहे की एक अमृत आहे आणि दुसरं विष आहे. काय केलं बाबाने, चोरांनाच भरपूर दिलं. असं सख्या भाऊ सख्या भावाला चोर म्हणून टाकतो. मुली भावांबद्दल वाईट बोलायला लागतात, मुलीला जास्ती दिलं तर भाऊ मुलीबद्दल वाईट बोलायला लागतात. म्हणून धनाचा नियम असा आहे की ते अमृतही आहे आणि विषय आहे. अशा प्रकारे धन नष्ट होतं. मग आता धनाला शुद्ध करायचं कसं हे जगाला सांगता येते. ते म्हणे जसं विहिरीतलं पाणी काढत गेलं, उपसा होत गेला की पाणी शुद्ध होतं आणि जर पाणी विहिरीतून काढलं नाही तर पाणी अशुद्ध होतं. जलाचा नियम असाच आहे, उपसा केला पाहिजे. आता 2-2 दिवस पाणी येत नाही ना, 4 दिवस 8 दिवस, तर लोक एकाच भांड्यात नाही, दुसऱ्या दिवशी त्याला परत इकडे तिकडे असं फिरवायचं. ते पाण्याचा उपसा झाला पाहिजे. नेहमी त्याला आदलबदल करत राहतं. बऱ्याच लोकांचा माठ 2 दिवस विसरत नाही ना तर बारीक जीव पडून जातात. उपसा हा रोज झाला पाहिजे. आपल्याकडे पाणी भरपूर येतं म्हणून आपण माठातलं पाणी खाली फेकून देतो, नाही, दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचं. माठ मिसळून घ्यायचा आणि आडल्या पडल्याला मग तेच परत वापरा. त्याचा उपसा करायचा. त्याप्रमाणे जल जसं शुद्ध होतं तसं आपल्याजवळ असलेलं धन हे जर सेवेमध्ये लावलं, देवसेवा, समाजसेवा, संत सेवा, तर ते शुद्ध होत जातं. अन्यथा कलह करतं. म्हणून काही ना काही दान अवश्य करावं असं लोकांना त्यांनी सांगितलं. त्याच्याने काय होतं म्हणे परमं कल्याणम, परमकल्याण होतं. अशा प्रकारे सगळ्या लोकांना सांगितलं. पण काही लोकांनी स्वीकार केला त्याचा
आणि काही लोकांनी स्वीकार केला नाही. संत मंडळी त्याच्या घरी येऊन पोहोचली, तर सगळ्यांच्या जेवणाची योजना होईल असं काही द्रव्य गोळा झालं नाही. मग हे घरी आले आणि घरी आल्यानंतर यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचं सगळं सामान भरलेलं होतं ते त्याला देऊन टाकलं. मग घेऊन जातं आणि तू सगळं संत सेवेत खर्च करून टाक. आता ते धन दिल्यानंतर माधव लावण्यांच्या पत्नीला मोठं दुःख झालं. आता ते साहजिक आहे, पुढे लग्न आहे, हे दिलं गेलं, मग आपल्याकडून येईल कसं, लग्न होईल कसं. त्यावेळेला त्या पत्नीनं या माधव लालजींना सुनी आणि सुनवणे म्हणजे सुनवलं, समजवलं, दोन्ही गोष्टी केल्या आणि सांगितलं की आता काय करायचं. तुम्ही ते वाटून ते लग्न आलं आहे म्हणे, बघ मी चांगलं काम केलं आहे, कोणीतरी आपल्याला येईल आणि धन देईल, लग्न होईल. आता ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसू शकतो, पण ज्यांचा विश्वास नाही त्यांना बसणं मोठं कठीण राहतं. म्हणून हिनं पाहिलं की ते सगळं खोलीमध्ये भरलेलं होतं लग्नाचं साहित्य, ते गेलं. मग आता ते झाडून झुडून जाऊन तिथे एक दिवा लावून टाकू म्हणे. एवढ्याकरता ती त्या रूममध्ये गेली तर सामान जसंचं तसं. आता हा तिला चमत्कार कळाला की आपल्या डोळ्यासमोर तो सामान गेला, मग हा परत आला कसा. म्हणून पळत पळत हे माधव लालजी बाहेर बसलेले होते त्यांच्याजवळ आली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सामान दिलं म्हणे. मग खोलीत सामान आणून कोणी टाकलं म्हणे, तुम्ही पाहून घ्या. मी पाहणार नाही, तू पाहिलं आहे ना, तुझ्याहीपेक्षा माझा देवावर विश्वास आहे. हे काम जे केलं ते देवानेच केलं. आता असं कर, त्याच्यातलं थोडं काढ आणि परत संताला देऊ नये. म्हणून त्या बाईने थोडंसं धान्य काढलं आणि जिथे भंडारा चालला होता तिथे नावून दिलं. त्यावेळेस माधवजींनी पाहिलं की ही सेवा भगवंताच्या कृपेशिवाय झालेली नाही. म्हणून आपल्या पत्नीला सांगितलं की आता तरी सावध हो, की रोज कोणी संत आला तर त्याच्या सेवेमध्ये तत्पर राहा आणि संतांनी आणि देवानं दिलेलं धन आता तुझ्याकडे अक्षय राहणार आहे. आपण जे कमवत होतो त्याची गोष्ट वेगळी होती, पण आता जे देवाच्या कृपेने आलं आहे, देवाच्या आशीर्वादाने आलं आहे, संताच्या आशीर्वादाने आलं आहे, तर हे आलेलं धन तुझ्याकडे अक्षय राहणार आहे, संपणारच नाही. तर तू यातून संत सेवा कर. त्या दिवसापासून त्यांच्या संत सेवेला पत्नीची जोड मिळाली आणि काही कलह न होता रोज संतांचं भोजन सुरू झालं. घरामध्ये कलह म्हणजे विषच आहे. आपण चांगलं ठरवतो तरी निमित्ताने काहीतरी कलह घुसून जातो. कलह म्हणजे कली आहे. आपण मात्र निर्भय राहू की आपण सत्य केलेलं आहे. पुढे प्रयागदासजी नावाचे एक संत झाले. हे प्रयागदासजी अग्रदेवाचार्य, आपण मागे कथा ऐकली अग्रदेवाचार्य संताची, यांचे शिष्य होते. हे प्रयागदासजी भगवंत सेवा संबंधी म्हणजे ईश्वराच्या सेवेमध्ये अगदी मग्न राहिले. एकदा त्यांच्या मनात आलं की आपण ही सेवा करतो यात विघ्न येऊ नये, म्हणून त्यांनी मन, वाणी आणि शरीरानं संतांची सेवा करायला सुरुवात केली. मन रामाच्या चरणावर स्थिर झालं पाहिजे हो आपलं. आता मला ते एक बाई विचारायला नाही, मी इथेच उभा होतो. म्हणजे दादा देवघर कसं करायचं, असं करायचं का तसं करा.
आता आधुनिक पद्धतीने माणसाला बसता येत नाही म्हणून देवघराची उंची जास्ती करावी लागते, म्हणजे खुर्चीवर बसून देवाची पूजा करता येईल. पूर्वी कसं होतं, आजोबा म्हातारे झाले म्हणजे मुलगा पूजा करायला लागायचा, वडील थकले की मुलगा पूजा करायचा. आता पूजा कोणाला नको आहे, तुमचे देव आणि तुमची पूजा. तिला म्हटलं बेटा नाही, लोक म्हणता म्हणे असं नाही करतो, तुला पूजा पाहिजे आणि रोज घरी तुला बसता येत नाही ना, हेच कर. देवाचं काय करणार आहे का, असंच देवघर पाहिजे तसंच देव. त्या देवघराला पैसे किती लागणार आहे म्हणे 75,000, आणि तुझ्याजवळ आहे काय. एका चौरंगावर जरी देव ठेवले तरी चालतात. अहो ईशान्य दिशेला देव ठेवायचे आणि 8-8 दिवस पूजाच करायचे नाही, काय उपयोग आहे त्याचा. नाही म्हणे पूजा करता लवकर उठावं लागतं आणि मग ते झोप होत नाही, नामक होत नाही. ही सगळी कारणं ही पिढी उभी करते. सगळी कारणं जी आहे ना ही पिढी उभी करते, हे लक्षात आलं पाहिजे. आता आपल्याकडे काकड्याला जास्ती लोक असतात, बाकीकडे कमी असतात. त्याला कारण शोधत नाही ते की इथे का लोक असतात, तिथेच जाता आमच्याकडे येत नाही. तर आपण काय करतो, पहिला काकडा 5:30ला करतो, देवाची सगळी पूजा करून घेतो. मग देवाचे टोप काढायचे, शिल्लक ठेवायचे. 6:15 6:30ला लोक आले की जास्ती लोक जमले की परत दोनदा काकडा वळायचा आणि मग 7ला आरती करायची. आता हे जर 5:30ला जर लोकांना बोलवतील, अंधाराचं कोण येणार आहे. आणि समजा आले, कोणाचं मंगळसूत्र गेलं, कोणाचं काही चोरीला झालं, म्हणजे त्याला कारण कोण आहे, आपण आहे. म्हणून आपण 2दा उपद्व्याप सहन करतो. त्यामुळे लोकांना येण्याला अनुकूल होतं, ते यायला अनुकूल होतं. ते अनुकूल होतं. म्हणून धर्म करताना किंवा देव करताना अनुकूल परिस्थितीत करा. प्रतिकूल परिस्थितीत लोक कमी येतील ना. प्रतिकूल परिस्थितीत आपल्यालाही त्रास होतो. आणि थोडंसं वास्तव्य नीट ठेवा. एक लाईन लावा, लोक लावतात, क्रमाने येतात. आधी माणसं प्रसाद घेतात, मग बाया घेतात, तर रेटारेटी होत नाही, प्रसाद सांडत नाही, मग कागद पाच सुट्टा जास्त प्रसाद आला. म्हटलं आता कागदही ठेवून द्या. माणूस खाऊन घेतो एवढ्या सकाळी, स्त्रिया खात नाही. त्याची योजना करावी लागते. योजना केली की लोक म्हणतात व्यवस्थित आहे, चला. अव्यवस्थित असलं म्हणजे मग लोक यायलाही हे होतात. म्हणून त्यावेळेस रामाच्या चरणावर आपलं मन लागलं पाहिजे, भक्तांमध्ये आपलं प्रेम वाढलं पाहिजे. त्यांची भावना अशी होती म्हणून ते खूप सेवा करायचे आणि भगवंताच्या लीला गायचे. अशा भगवंताच्या लीला गाता गाता त्यांचं शरीर संपलं. आता शरीर संपलं, त्यांच्या काळामध्ये कमी प्रभाव होता, पण लोकांनी पाहिलं की हे भगवंताची सेवा करत करत आणि भगवंताचं गाणं गात गात यांनी देह ठेवला. त्या दिवसापासून त्या गावामध्ये महोत्सव सुरू झाला मोठा. आणि आज तागायतपर्यंत हजारो लोक त्या शेवटच्या दिवसाच्या महोत्सवाला येतात. हे त्यांनी जी 10-15 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष रामाच्या चरणावर निष्ठा ठेवून उपासना केली, त्या उपासनेचं फळ आज तागायत लोक घेत आहे. म्हणजे प्रयागदासजी. आता प्रयाग शब्द म्हणजे काय आहे, 3 नद्यांचा संगम आहे. तर यांच्याकडे ज्ञानही होतं, भक्ती होती, वैराग्य होतं. त्यामुळे आज तो प्रवाह आजपर्यंत चालू आहे. त्या गावामध्ये दरवर्षी त्यांच्या नावानं ध्वजारोपण होतं आणि अन्नदान होतं आणि विद्वान लोकांचा सत्कार होतो. हे प्रयागदासजींच्या रामावरच्या चरणावर असलेल्या निष्ठेचं फळ आज तागायतपर्यंत चालू आहे. त्याच्यानंतर
एक संत झाले प्रेमनिधी जी. आता कोणतं प्रेम? तर भगवंताचं प्रेम. प्रेमनिधीजी यांच्या संबंधी अनंत गुण आहे. हे ज्योतिष जाणत होते आणि विप्र होते. यांच्या गुणानुसार यांना प्रेमनिधी नाव ठेवलं होतं ज्योतिषाने. त्यामुळे यांची कथा रसमयी आहे. यांची जी कथा आहे ती रस. प्रेमनिधीजी हे मिश्र विठ्ठलनाथांचे शिष्य. यांचं भगवंतावरही अपार प्रेम होतं आणि यांच्यावर समाजाचं प्रेम होतं. पहा कशी परंपरा आहे. संताचं प्रेम देवावर असतं आणि संतावर लोकांचं प्रेम. जसं गजानन महाराज अतिशय प्रेम आहे लोकांचं महाराजांवर. स्वामी समर्थ अतिशय प्रेम आहे. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती तिघं गोष्टीने. ज्ञानेश्वरांच्या काळात ज्ञानेश्वरांपेक्षा नामदेव महाराजांवर लोकांचं प्रेम जास्त. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं की नामदेव हा प्रेमनिधी आहे म्हणून यात्रेला बरोबर घेऊन गेले त्यांना. नामदेव महाराज जर बरोबर नसते तर ज्ञानेश्वरांच्या यात्रेमध्ये इतका जो आनंद आला तो नसता आला. म्हणून काही मानवी शरीर प्रेममूर्ती असतं. शरीर सगळ्यांचे सारखे असतात पण प्रेममूर्ती असते. घरामध्ये एखादी स्त्री म्हणजे ती पुतण्यालाही आवडते, भाच्यालाही आवडते, मुलांनाही आवडते. प्रेममूर्ती असते. कारण तिचं करणं, वागणं आणि कोणालाही जेव घालणं हे काय निर्माण करतं? प्रेम निर्माण करतं. लोक म्हणतात नाही आज तुमच्या हातचं जे खायचं आहे मला. मग बाकीच्या बाया म्हणतात आम्ही काय करत नाही. नाही, तिचा तो गुण जो आहे तो त्या अन्नामध्ये, त्या वातावरणामध्ये जाताना सोडायला येते. पुन्हा या बरं आणि नुसते देऊ नका, 1-2 दिवस राहा असं सांगून देतं त्यांना. म्हणजे काय पेरलं तिने प्रेम. कोणी येऊ त्याला तसंच म्हणतं. आपण कसं करतो आपल्या आवडीचे पाहुण्याने आले तर कटकट आली होती गेली एकदाची. काही लोक कोणालाच कटकट समजत नाही कारण त्यांच्या अंतःकरणात ते प्रेम असतं. प्रेम हे उसनवार पाहून आणता येत नाही. ते उपजतच. दया हे आतच उपजत असते. ती सगळ्यांना प्रेममूर्ती म्हणता येत नाही. म्हणून ते श्यामबिहारी देवाची पूजा करत असत आणि यमुनाजीचं जल रोज देवाला आणायचं. सकाळच्या वेळेस लोक उठत नाही तेव्हा स्नानाला. एकदा काय झालं, खूप पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर रस्त्यामध्ये चिकट झाला. यांना चिंता पडली यमुना जल आणायचं कसं. उशिरा गेलं तर लोक शिवतील आणि आपण आता लवकर गेलो तर अंधार आहे तर आपल्याला गडबड होईल. काय करावं म्हणून मंदिरात जायचे पुन्हा बाहेर यायचे. अंधार आता का 6 वाजता सुद्धा अंधार असतं आणि त्याच्यात म्युन्सिपाल्टी लाईट लवकर बंद करून टाकते. आता जर अंधार आहे तर लाईट दिवस उशिरा जातो तर उशिरा लावायचे तर 5 वाजेपासूनच लावून दिल्या आणि सकाळी 6च्या आत बंद करून देतो. फिरणारे देवळात येणाऱ्या लोकांना त्रास होतो. तर यांच्या मनात आलं की आपण आता अंधारात कसं जायचं. लवकर जर नाही गेले तर येताना कोणी यमुना जल सगळे लोक स्नान करतील, ते अपवित्र जल आणावं लागेल आपल्याला, अशी भावना होती. तर त्यांचं प्रेम ईश्वरावर असल्यामुळे ते असं देवळातून बाहेर येता येता बाहेर आले तर एक लहान मुलगा हातामध्ये मशाल घेऊन उभा होता. त्यांनी पाहिलं हा जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत जाऊ आणि मग आपण यमुनेवर निघून जाऊ, याला जायचं. तो पोरगा पुढे चालतच राहिला. यांना रस्ता झाला. यमुना नदीवर हे गेले
तो भगवंताचे भजन म्हणत होता यमुना नदीवर. त्याने यमुना नदीचं दर्शन केलं. हे फिरल्याबरोबर यांच्या मागे यांच्या पुढे मशाल घेऊन चालला तो. यांच्या मनात एकच होतं की आपलं गंगाजल म्हणजे यमुना जल आता आपण पवित्र अशा वातावरणात देवाच्या अंगावर घालू, याचा आनंद होता. हा तो आनंद असल्यामुळे हा मुलगा कोण आहे इकडे लक्षच दिलं नाही. तो पुढे चालायचा, हे मागे चालायचे. त्याचं नामस्मरण चालू होतं, यांचंही नामस्मरण चालू होतं. त्या नामस्मरणाच्या प्रभावाने मशाल घेऊन चालणारा मुलगा भगवानच आहे हे लक्षात नाही. कारण देव जे काय गोष्टी करतो ना त्या गोष्टी आपल्याला कळू देत नाही. आपण ज्या गोष्टी थोड्या करतो त्याची जाहिरात फार करतो. प्रसिद्धी पाहिजे असते आपल्याला. ईश्वर हा मदतनीस आहे. हरितया सांभाळी अंतर बाह्य, आतही बाहेरही तो आपल्याला सांभाळतोय. पण कोणाला कळेल तो सांभाळतोय? ज्याचा ईश्वरावर दृढ विश्वास आहे त्यालाच कळतं की हा आपल्याला सांभाळतोय. नाहीतर विश्वास बसत नाही ना. काही सांगता लोक काय खरं आहे, असं देव कुठे येतो का, कोण आलाय का, अशी भावना मनामध्ये निर्माण होऊन जाते. म्हणून त्यावेळे हे मध्ये गेले, देवाचं पाणी ठेवलं आणि बाहेर येऊ म्हणे. हा सुकुमार बालक कोण होता ते प्रेमनिधींच्या मनात आलं की या बालकाला बोलवावं. त्याने आपल्याला रस्ता दिला आणि त्याला काहीतरी देवाचं फळ प्रसाद द्यावा म्हणून ते हातात प्रसाद घेऊन आले. बालक गायब. आपल्याला याने प्रकाश दिला म्हणून आपण याला काही दिलं पाहिजे. त्यावेळेस तो बालक गायब झाल्यानंतर हे उजेड पडल्यावर पुन्हा यमुना नदीवर आले. यमुना नदीवर पुन्हा स्नान केलं आणि ज्याला त्याला विचारलं कोणी मशाल धरलेला बालक दिसला का, मशाल दिलेला बालक दिसला का. तर जेव्हा परत आले आपल्या मंदिरात तेव्हा दरवाज्यावर मशाल घेऊन एक बालक दिसला आणि परत गायब झाला. कारण मनात दिसला का तर तेवढं देवाने परत रूप दाखवून दिलं. तेवढं रूप दाखवून दिलं आणि पुन्हा गायब झाले. आणि त्या दिवसापासून त्यांना कळालं की आपण देवाला पाहत फिरतोय तर देवाला पाहायची गरज नाही, देवाला फक्त आपल्यातच पाहिजे असा प्रकाश पडून गेला. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको. आता जसं लाईट आहे, बॅटरी आहे, आता बॅटरी की बंद पडल्या, ज्याच्या मोबाईलमध्ये लाईट आहे म्हणून बॅटरी विसरले लोक. आता बरं त्या मोबाईलचा लाईट मोठा पडतो, कोपरं कापरं दिसतं, पण बॅटरी विसरून गेले लोक. असं काळ आहे, बदलत चाललं बघा. आधी मशाल होती, मग बत्त्या आल्या, मग लाईट लागले, मग आता बॅटरी काय होत्या, आता मोबाईलचा लाईट आहे. काळ बदलत चाललाय. काळ बदलतो पण माणसाला बदलता येत नाही. माणूस काळाप्रमाणे जर बदलला ना तर तो देवाला विसरला. तो देवाला विसरला. म्हणून काही लोक म्हणतात ना हे जुन्या पद्धतीचे लोक नाही, त्यांची पद्धत सोडायचीच नसते. ती जग बदललं तरी आपण बदलायचं नाही. बदलून जाता लोक. कारण तुम्ही बदलले की तुमचा स्वभाव बदलला, बदलतच जातो. काही लोक असं सांगतात काळाप्रमाणे थोडंफार बदललं पाहिजे. म्हटलं नाही चालत, ते नाही करत. असं ईश्वर बदलत नाही, वातावरण बदलतं. ज्या काही म्हणून समर्थांनी एक श्लोक लिहिलाय, जुने ठेवणे मीपणे आकळे ना. माणसाला जुनं का कळत नाही तर ते आपण हुशार झालो, आपण श्रीमंत झालो, आपण अधिकार पदावर गेलो,
कुठपर्यंत हे जुनं रटगाडा धरून ठेवायचं. बस आता पूर्वी आपल्या वॉटर बॅग होती, म्हणजे तांब्या पितळीचा, त्याला अशी कडी असायची, असं धरलं की झालं. आता त्याच्यानंतर सगळ्या वॉटर बॅग निघाल्या. आता परत तांब्याची वॉटर बॅग निघाली, पितळीची बाटली निघाली, कारण ते प्लॅस्टिकचं पाणी खराब आहे. म्हणजे कशावर आले परत, नवनव गेलं र दादा जुनं सारं आलं. जुनं चालूच आहे, परत प्रक्रिया झाली. आता मग तुम्ही वॉटर बॅग मिळेल ना, त्याच्यामध्ये तांब्याची, पितळीची, स्टीलची, धातूचंच, कारण पाण्याचा धातूचा संयोग चांगला होतो, प्लॅस्टिकचा खराब होतो. आता इतकं लोक ना म्हणताय प्लॅस्टिक सोडा, पण ते हजारो बाटल्या लागतात, एवढं पितळ पुरणार नाही, म्हणून बाटली चालू दे असं आहे. मग कोणत्या प्लॅस्टिकला परवानगी द्यायची, कोणत्याला नाही द्यायची, याचं चाललं. पण प्लॅस्टिक वाईट आहे. पितळ, तांबं, स्टील वाईट नाही. त्यातल्या त्यात तांबं चांगलं, पितळ चांगलं आणि स्टील कनिष्ठ. पाण्याला तुषार येतात त्याच्यावर, ह्याच्यावर येणार नाही. तांब्याचा गुण त्याच्यात उतरतो, पितळाचा गुण उतरतो. लोह पाण्याने गुण उतरत नाही, उलट लोखंडाचा दुर्गुण लागतो. म्हणून तवा हा लोखंडीच पाहिजे. लोह तत्व भाकरीला याला गरम झालं की ते त्याला चिटकतं, म्हणून आयनच्या गोळ्या घ्याव्या लागतात. लोखंडावरच्या तव्यावर खाल्लं तर आयनच्या गोळ्या घ्यायची गरज नाही, आपोआप लोखंड जात. एवढंच नाही तर तव्यावर गरम पाणी टाकायचं आणि ते गरम पाणी भाकरीत टाकायचं, म्हणजे आणखीन जातं आयन शरीरामध्ये. म्हणजे लोहतत्व सुद्धा शरीरात गेलं पाहिजे, त्याची नेण्याची पद्धत आहे. पण तुम्ही मध्ये ॲल्युमिनियमचे तवे निघाले होते, बंद झाले, आता मिळणार नाही तुम्हाला ते, कारण ते घातक आहे. कुकर घातक आहे, आता स्टीलचा सुरू झाला, कारण ते ॲल्युमिनियम घातकच आहे. ब्रिटिश माळ हुशार होते, सगळ्या गुन्हेगारांना त्याच्यातच जीव घालायचे ते आणि त्याच्यातच स्वयंपाक करायचे. कारण यांना शासन झालं पाहिजे असं आहे ते. म्हणून ते सांगितलंय गुणाचा. तर यांनी त्या बालकाला पाहिलं आणि प्रेम भरलं आणि त्या दिवसापासून त्यांच्या लक्षात आलं की आपण आता असा हट्ट करायचा नाही. आपला हट्ट पूर्ण करण्याकरता देवाला त्रास होतो, म्हणून त्यांनी आपला जो स्वभाव होता त्याला थोडी मुरड घातली देवाच्या बाबतीत, बस. की देवाला त्रास होईल असं नाही, आपला देह दुसरा. रामराया झिजू दे रे काया, रामराया माझी काया झिजू दे. कारण ही काया कशाने, सेवेनं दिसते, म्हणून सेवा हा मोठा परोपकार आहे. पहा तुम्ही तिकडे तिकडे स्वच्छ दिसलं की लोकांचं मन प्रसन्न होतं. स्वच्छता, पवित्रता आणि सत्यता या तीन गोष्टी वातावरणात आनंद निर्माण करतात. सत्यता, स्वच्छता आणि पवित्रता. काय स्वच्छ पाहिजे तर शरीर, काय पवित्र पाहिजे तर मन, आणि काय शुद्ध पाहिजे तर बुद्धी. माणसाची बुद्धी शुद्ध पाहिजे. मन कसं पाहिजे, तुकाराम महाराज प्रमाण देतात, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. जशी गंगा वाहते तसं मन स्वच्छ झालं पाहिजे. मन चंगा तो काठोट में गंगा, मन नहीं चंगा तो नाशिक काशी में भी नहीं गंगा. मन चांगले चांगले, म्हणून मनाला पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा, मनाला शुद्ध ठेवण्याचा पवित्र प्रयत्न करावा. मन ताबडतोब दूषित होतं, जसं पाणी ताबडतोब खराब होतं, तसं मन सुद्धा तसंच आहे. म्हणून प्रेमनिधीजी भगवंताची कथा करायला लागले आणि त्या दिवसापासून कथेमध्ये प्रेम जास्त निर्माण होऊ लागलं.
भजन करायला लागले, भजनामध्ये प्रेम वाढायला लागलं. बालकाचं दर्शन झाल्यापासून काय फायदा झाला तर त्याच्यामध्ये लगन लागायला लागली, लक्ष लागायला लागलं पूजेमध्ये, भजनामध्ये प्रेम गायला. इतकं गाता गाता अश्रू वाहू लागले. कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हृदयामध्ये ते रूप प्रगट होऊ लागलं आणि श्रोत्यांनाही आनंद होऊ लागला. भगवत भक्तीने सगळ्यांचं मन ओसांडू लागलं. त्यांच्याबरोबर जेवढे लोक भक्ती करायचे त्यांच्याबरोबर ते मन ओसांडू लागलं. म्हणून आता त्या इथे कार्यक्रम चालू असेल गोशाळेमध्ये, काल ते मला आमंत्रण द्यायला आले होते. ते म्हणे तुमचं प्रवचन उरकून टाका. म्हटलं प्रवचन उरकवता नाही आहे काय, लोकांना काय रोजच ऐकतं. म्हटलं लोक नाही ऐकत. आज गोपाष्टमी आहे, आवळ्याच्या झाडाचं महत्त्व आहे, आवळ्याचं महत्त्व आहे. आज पर्वकाळ आहे, पर्वकाळात जर देवाला प्रवचन नाही ऐकलं तर मग काय उपयोग आहे. नाही म्हणे मग रात्री आहे ना तुमचं तेव्हा सांगून द्या. म्हटलं नाही, नियम आहे, सकाळी पण करायचं आहे आणि रात्री पण करायचं आहे. तुमच्या तिथे मी मनाने हजर आहे, कारण नित्य नियम जो आपला आहे हे आता 5 दिवस जे आहे ना पर्वकाळ आहे, अष्टमीपासून तो पौर्णिमेपर्यंत. ज्याला महिनाभर जमत नाही त्याने या 8 दिवसामध्ये सगळा सोहळा करायचा आहे. पहा शास्त्रानं किती प्रमाण लिहिलं. काल शास्त्र ऐकलं तुम्ही रात्री. शास्त्र काय करतं तर मनाला स्थिर करतं. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा लिहिते, शास्त्राधारे वर्तावे, विश्व मोहेरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. जसं शस्त्राला धार लावावी लागते तेव्हा शस्त्र कापतं, तसं मनाला शास्त्राच्या द्वारानं स्थिर करावं लागतं. जेव्हा मन स्थिर होतं, कुठल्याही कार्यक्रमात गेले 2-2, 2.5 तास नुसते त्या ह्याच्यात चालले जायचं गप्पांमध्ये. हार तुरे हे असं झालं, मी तसं केलं, मी तसं केलं, अमुक केलं. म्हणून ते म्हणतात हे प्रेमनिधी लोकांना दृष्टांत देऊ लागले. त्यांच्या दृष्टांताने ईर्ष्या, राग, द्वेष लोकांचे कमी होऊ लागले. पण आता दैवयोगाने यांच्यावर एक प्रसंग ओढवला, कारण यांच्याकडे कथा ऐकायला अनेक लोक, स्त्रिया, बालक यायचे. यांच्यासारखे जे लोक होते त्यांच्याकडे गर्दी कमी होती आणि यांच्याकडे गर्दी होती. म्हणून त्यांनी बादशाहकडे असा अर्ज करून दिला की यांच्याकडे रात्रंदिवस स्त्रिया, माणसं यांचा ओघ चालू असतो आणि याच्यामध्ये हे लोकांना लुटतात. आता राजा असतो, राजाने लगेच शिपायाला आज्ञा केली की प्रेमने दिला घेऊन या. प्रेमनिधी जी त्यावेळेला यमुना नदीवर पाणी भरायला गेलेले होते, त्यांनी पाणी भरलं. तेवढ्या चौकीदार म्हणे ते पाणी खाली ठेव, बादशाहने तुला बोलवलेलं आहे. म्हणाले मला पाणी ठेवून येऊ द्या, मग मी बादशाहकडे येतो, काय काम आहे काही नाही. नाही म्हणे तुमच्यावर वॉरंट आहे. ते त्यांनी ती कळशी घेतली, आपल्या देवळाच्या जवळ ठेवली आणि राजाच्या शिपायांबरोबर गेले. आता जे 9 नंतर पाणी आणत होते ते सकाळचं पाणी देवाच्या आंघोळीचं, आणि 9 नंतरचं यमुना जल म्हणजे दिवसभर देवापुढे भरून ठेवायचं. देव ते जल पित आहे अशी त्यांची भावना होती. मग आता जल 9 वाजता देवाच्या समोर ठेवायचं आहे. जसं आपण सकाळचा नैवेद्य दाखवतो, नंतर 10 वाजता दाखवतो, परत लोक आले की एकदा नैवेद्य दाखवतो आणि संध्याकाळचा नैवेद्य वेगळा असतो. तसं तर ते जल दारापुढे ठेवलं म्हणजे देवापर्यंत गेलं नाही. यांना राजानं बोलवलं, राजाच्या समोर उभं केलं. काय आरोप आहे तर म्हणे तुमच्याकडे लोक भरपूर येतात, तुम्ही त्यांना लुटतात. म्हणाले तसं काही नाही आहे, पण राजाच्या पुढे काय चालणार. म्हणून राजा म्हणे यांना ठेवून द्या, मी न्याय नंतर करेल. म्हणून कारागृह असाच ठेवलं. आता तो तांब्या
जलाचा भरलेला किंवा संत ठेवून गेले, आपण यांचा तांब्या कशामध्ये न्यायचं म्हणून कोणीच नेला नाही. 12 वाजले, 4 वाजले, रात्रीचे 8, राजा झोपला. झोपेमध्ये देव गेले. त्याच्या म्हणजे त्याच्या धर्माच्या प्रमाणे देवानं रूप घेतलं आणि त्याच्या स्वप्नात गेले की तू ज्या माणसाला कोंडून ठेवलाय तो मला रोज पाणी पाजतो. मी सकाळच्या 9 पासून तर आता रात्रीच्या 11 वाजेपर्यंत एक थेंब पाणी प्यालो नाही. जर तू त्याला सोडलं नाही आणि मला पाणी प्यायलं नाही तर तुझी कोणती गती होईल एवढं लक्षात ठेव. त्याच्या धर्माच्या देवाच्या रूपात गेले देव. कारण आपला देव गेला असतं तर त्याने मानलं नसतं. अज्ञान लोक फक्त आपलंच मानतात, दुसऱ्याचं खरं आहे असं मानत नाही. जसं हल्ली घरामध्ये सून नवीन पद्धतीचा देव करते ते सासूचं मानत नाही आणि सासू नवीन पद्धतीचं स्वीकारत नाही. तर काय करायला पाहिजे, दोघांच्या पद्धतीचा समन्वय घालून घ्यायला पाहिजे, तर ते घरात नीट होतं. बरं हल्ली काय झालं, एका घरामध्ये 4-4 संप्रदायाचे महाराज घुसले. हे फार वाटोळ करतात. आणखी आपला जर नैवेद्य दाखवायचा नेम आहे तर दुसरा मनुष्य आल्यावर त्याला दुसरं द्यायचं आहे. असं नाही चालत की ते देऊन द्यायचं देवाचं. नाही नाही म्हणे आम्ही सर्वत्र देव पाहतो. म्हटलं असं पाहता नाही येत. आपल्या पुढे ताट आलं ना आपण मुष्ट केल्यावर दुसऱ्याला देता येईल का? नाही. सांगताना तसं सांगावं लागतं पण वावरताना तसं वावरता नाही येत. सगळ्यांमध्ये देव पाहता येतो, काही ठिकाणी देव नाही पाहता येत. मग सगळ्या ठिकाणी तो शब्द सामुदायिक वापरला आहे. त्या शब्दाचा प्रयोग जो केलेला आहे तो सामुदायिक केलेला आहे. सर्व ठिकाणी देव पाहणं ज्ञानी लोकांचं काम आहे. याचं उदाहरण रामायणामध्ये आहे. रामायणामध्ये रामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर एक सद्ग्रस्त होते. त्यांना अत्यंत यातना व्हायच्या मल विसर्जनाच्या वेळेला. पूर्वी मल विसर्जनाला बाहेर जावं लागायचं म्हणून त्यांना यातना होत असल्यामुळे ते राम राम करायचे. तिकडनं मारुती रायाची स्वारी आली. मारुती रायाने पाहिलं की आता प्रातर्विधीला बसलाय आणि देवाचं नाव घेतो म्हणून एक तडाखा मारला. आता मारुतीचा हात म्हणजे त्या माणसाचं काही खरं आहे का? मारून तर दिला मारुतीने हात आणि मारुती दरबारात आली तर रामाचा एक गाल एवढा. मारुती रायाने विचारलं प्रभू काय झालं? म्हणे तूच तर मारलं सकाळी गालात माझ्या. म्हणे मी तुमच्या गालात थोडंच मारलं. अरे त्याच्या तोंडात कोण होतं? राम शब्द. तुझी थापड बसून तो मरून गेला असता म्हणून तो मरू नये म्हणून मी ते माझ्या शरीरावर घेतलं. देव सर्वत्र पाहता येतो पण ज्ञानी लोकांना देवानं तिथे मारुतीरायाला समजून दिलं की असं नाही चालणार. माझ्या नामाचा त्याला जर यातना होत आहे तर यातनेच्या वेळेला तो माझं नाव घेणारच. मृत्यूच्या यातना काय, या यातना काय, दुःखाच्या यातना काय आणि पोरं वागवत नाही त्याच्या यातना काय. यातना देते. देहदुःख होता वेगेची पळालो आणि तुझा दास मी व्यर्थ जन्मासे आलो. म्हणून प्रणत क्लेश नाशाय शब्द काय आहे? प्राणाचा क्लेश दूर करणारा, शरीराचा क्लेश दूर करणारा. म्हणून तो बरेच या मोठ्या मोठ्या संतांकडे गेले की आजार बरे होऊन जातात. असं आहे ते, आजार बरे होऊन जातात. आता परवा असं सांगितलं ना की भूत नावाची कल्पनाच नाही. मग पहा म्हणले समुद्राचं भूत उठलंय कुठपर्यंत येतं ते. पंचमहाभूतातलं हे भूत आहे. वादळ उठलं काय वेगानं येत आहे? ताशी 100 किलोमीटर एवढं जोरानं. कोणतं भूत आहे ते? वायू. पंचमहाभूत आहे. भूत शब्द असाच आहे की ज्याच्या योगानं
पुण्यामध्ये ते पोरं वेड्यासारखे ते गाडीची काचच फोडत चालतात, अजूनही बंद होत नाही ते भूतच आहे. कारण आता गाड्या ठेवायला जागा नाही, रस्त्यावर राहता, त्यातल्या गाड्यांमध्ये मजा मारता, असं मारून ते 2-4 गाड्या फोडून चालल्या जातात. असं आहे, ही सगळी भूत कल्पना आहे. शीत तिथे भूत नियम आहे. अशा प्रकार प्रेमनिधी यांना राजानं बंदी तर केलं, पण सकाळी राजा उठला आणि प्रेमनिधींच्या जवळ आला की तुम्ही भाग्यशाली आहात, तुमच्याकरता आमच्या देवानं मला स्वप्नात येऊन तुम्हाला शीघ्र सोडायला सांगितलेलं आहे, तर मी माझ्या हाताने कुलूप उघडून तुम्हाला मोकळं करतो. पहा आता राजा कधी कारागृहाचं कुलूप उघडेल का? पण फटके बसल्यावर माणूस तयार होऊन जातो. म्हणून ईश्वराचा मारा कळत नाही आपल्याला, कोणत्या मार्गाने येईल हे कळत नसतं. पण तुम्हाला जेव्हा कळेल की हा मानवी कोप नाही आहे, मानवी कोप नाही हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला, म्हणून हे दैवी कोप आहे. काय आहे? दैवी कोप. आणि म्हणून दैवी कोपानं मनुष्य पिछाडला जातो. मध्ये वारा सुटला होता, प्रत्येकाच्या बंगल्यांवर ते लाईटाकरता बसवलेले होते, सगळेचे सगळे उडून गेले. सोलर लाखो रुपयाचं नुकसान करून टाकलं. 20च मिनटं वारा होता शहरात, झाडं झुडपं सगळं. मानव ज्या वेळेला अति अनाचार अविचार करतो त्यावेळेला तो दैवी कोपानं पछाडला जातो. भूकंप भूमीचा कोप आहे, पर्जन्य जलाचा कोप आहे. म्हणून हे जी भूत आहेत प्रेमनिधी परत घरी आले, यमुना नदीवर स्नान केलं. राजाने सांगितलं की हे जेव्हा आंघोळ करून पाणी घेऊन जातील तेव्हा कोणी उभं राहायचं नाही. एक नौकर तिथे आणि एक नौकर तिथे, लाईन लागली. कशाकरता घडलं हे? तर यांच्या मनामध्ये असं होतं, आपण देवाचं पाणी घेऊन जाताना कोणाचा स्पर्श होऊ नये, देवाला चांगलं पाणी न्यावं. बरं 2दा नाही, तसं सकाळचं स्नानाचं आणि दुपारचं म्हणजे सकाळ 9 वाजेचं देवाचं प्यायचं. म्हणून आपल्याकडे अशी पद्धत आहे, देवामध्ये देवाचं जो भांडं भरून पाणी ठेवून द्यायचं, देवाला लागतं. देव पितो का? दुसऱ्या दिवशी आपणच प्यायचं ते, कारण ते देवाच्या सान्निध्यात राहतं. देवाच्या सान्निध्यामध्ये जी जी वस्तू राहते त्याच्यावर संस्कार होतात. जसं आपण फ्रीजमध्ये ठेवलं की थंड राहतं, ओव्हनमध्ये ठेवलं की गरम राहतं, तसं देवाचं सान्निध्य आहे. देवाच्या सान्निध्यामध्ये गोष्ट पवित्र राहते, जलाच्या सान्निध्यामध्ये पवित्र राहते, अग्नीच्या सान्निध्यामध्ये पवित्र राहते, वायूच्या सान्निध्यामध्ये पवित्र राहते, आणि सूर्यनारायणाच्या सान्निध्याने अपवित्र सुद्धा पवित्र होऊन जाते. म्हणून ही पंचमहाभूत बादशाहानं त्यांचा नियम घालून दिला. आणि अशा प्रेमनिधी संतानं पुढे असं ठरवलं की आता आपण जास्त काळ राहू नये, कारण प्रसिद्धी होईल आणि प्रसिद्धीने विनाकारण आपलं बल जाईल. म्हणून त्यांनी बाकी बिहारीला प्रार्थना केली आणि एक दिवशी भजन आणि प्रवचन करत असताना देहाचं निर्वाण झालं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली. केळ आणि प्रसादाचा डबा.